नमस्कार मैत्रिणींनो, पुणेरी रेसिपी मराठीमध्ये आज आपण मस्त असं आवळ्याचं ज्यूस पाहणार आहोत. तर हे ज्यूस बनवायला एकदम सोपं आहे. त्याचबरोबर थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात आवळे अगदी स्वस्तात मिळतात. तर आपण आवळे घेऊन यायचे आहेत आणि अशा पद्धतीने झटपट असं छान आणि चवीला तितकंच चविष्ट त्याचबरोबर पौष्टिक असं हे आवळ्याचं ज्यूस बनवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का? सुरुवातीला जे आवळे असतात ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बी वेगळी करायची आहे आणि हे आवळे एका मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला. नंतर आपल्याला ज्यूस करताना त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये. आत्ताच आपण आवळ्याचा जेव्हा रस काढतो तेव्हा त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे आवळ्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्याचा रस अगदी व्यवस्थित असा निघून येतो. त्यामुळे आपल्याला हे मीठ घालायचं आहे, कारण की नंतरही आपण ज्यूसमध्ये मीठ घालूनच पितो. त्यामुळे सुरुवातीलाच मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असा त्याचा रस काढून घ्यायचा आहे. मीठ जास्त घालू नका. एकदम आपण सरबतात चिमूटभर मीठ घालतो त्या अंदाजाने सर्व आवळ्यांमध्ये एखादा चमचा मीठ घाला. तर हे आवळे आहेत अर्धा किलो. तर अर्धा किलोला अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचा आहे आणि अशा पद्धतीने बारीक गाळणीने हा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि छान असा रस सेपरेट करायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण आवळ्याचा रस मी काढून घेते. या ठिकाणी अर्धा किलो आवळे आहेत. तर रस त्याचा अगदी छान असा भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने रस काढून झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघायची आहे. तर हा आवळ्याचा ज्यूस आहे ना, तो आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी करायचा आहे. तर आपण हा जास्त दिवस टिकावा म्हणून गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो आवळ्यांसाठी एक वाटी साखर घालायची आहे. तर या ठिकाणी एक वाटी रस तयार झालेला आहे आणि एक वाटी आपण साखर घालणार आहोत आणि नंतर पिताना आपण पाण्यामध्ये पिणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला आपण यामध्ये एक वाटी साखर घालून थोडासा घट्टसर असा हा रस बनवायचा आहे. घट्ट बनवल्यामुळे हा थोडासा जास्त दिवस टिकण्यास मदत होते. 3 ते 4 महिने आरामात टिकतो. त्याचबरोबर हा फ्रीजमध्ये ठेवला तर आणखीन जास्त टिकेल. त्याचबरोबर जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा मीडियम फ्लेमवरती हा सतत थोडासा ढवळत राहायचा आहे, कारण की एकदम तसंच सोडून दिला की एका साईडला साखर तळाला जाऊन चिटकायची शक्यता असते. त्यामुळे छान असं हलवत हलवत उकळी येऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण आणखी थोडा वेळ 5 ते 7 मिनिट याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत. आता सध्या थंडीचे दिवस आहेत, तर आवळे बाजारात तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर थोडेसे स्वस्तही आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात आवळे आणून ठेवू शकता व पुढे उन्हाळ्यातही हा रस पुरेल अशा पद्धतीने जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता. तर तुम्ही पाहतच असाल की मी सतत मिक्स करत आहे, जेणेकरून हा पाक एकदम व्यवस्थित असा बनेल. त्याचबरोबर आपण साखरेचा जसा पाक करतो त्याच पद्धतीने हाही पाक बनवायचा आहे. एकदम मस्त असा चवीला हा सरबत तयार होतो. त्याचबरोबर हेल्दी आहे. तर हा तुम्ही बनवून ठेवा आणि दररोज 1 ते 2 चमचे पाण्यात टाकून हा पिझ्झा शरीरासाठीही खूप उपयुक्त आहे. त्यानंतर मी यामध्ये जिरे पावडर टाकलेली आहे आणि तीही थोड्या वेळ मिक्स करत राहणार आहे. अशा पद्धतीने पाक बऱ्यापैकी आटलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हा पाक थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर हा एकदम घट्ट असा तयार झालेला आहे. त्याचबरोबर तुम्ही यात लिंबूही पिळू शकता. लिंबू पिळल्यामुळे आणखीन थोडीशी चव वाढण्यास मदत होते. एकदम मस्त दिसायलाच एकदम छान असा दिसत आहे आणि आता आपण हा एका बर्नीमध्ये ओतून ठेवणार आहोत.
आणि जिरेपूड ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल. तर किती मस्त असा हा दिसत आहे. एकदम चवीलाही तितकाच छान असा लागतो. त्याचबरोबर मी आता याचा तुम्हाला सरबत बनवून दाखवणार आहे. 2 चमचे मी या ठिकाणी आवळ्याचं सिरप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चमच्याने छान मिक्स करायचं आहे. आणि हे आवळ्याचं सरबत प्यायला तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने आवळ्याचं सरबत नक्की बनवून प्या. कसं झालं हे कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.